श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही। मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेशी जायची चित्त, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्यांच्या वाटी चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते। या वेळी मंगलवेड्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिडिली बहुत, दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटक शय्या करोनी, तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगल घालीत असे अष्टभावे दाटोनी, माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करोनी, दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनिया स्तविता, झाला बहुत प्रकारे, पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले यती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडिले ते पासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सानिध्य आनंदे, मग बसप्पाची कांता, ऐकुनिया ऐशी करीत असे आकांता, म्हणे घर बुडाले, बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादा भीत, नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठोणी चालले, पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापते ओरडती, परी बसप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थे केली नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेचे अग्निसन्मान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह सोयीकडे, वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय, पाहुणिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मदोत्तरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिले तितुके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले, ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडीन त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळेनी सर्पात वरित, सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसप्पा सोडून पाहात, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त जाहला, ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतःकरणी, माता ठेवी स्वामी चरणी, प्रेमाक्षू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोसीचे, असो तो बसप्पा भक्त, संसारमुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचकोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणापर्णमस्तु, श्रीरस्तु शुभं भवतु। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐका त्याचे चरित्र, महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात, हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत, निर्वाह करीत नोकरीने, कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार, जात मराठी तयाचे, ते खोत त्या गावचे होते संपूर्ण पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती, मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी, एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली गाणी, तेव्हा भाव धरोनी मणी नवस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले, त्यांनी काढली एक युक्ती, बोलावूनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती, म्हणती काय करावे, नुकसान भरवयासी, द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता अब्रुसी, बट्टा लागेल आमुच्या, तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना, तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक, तुमचा होऊनी मी मालक, लिहून देतो पेढीवरी, अप्पूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगव्या पंडिताला, मारवडी आला आनंदे, अक्कलकोटे श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्याचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही,
गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिवराम मारुती ऐसी नामे दिधली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिधले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघासी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदार्थे पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाचे मनाला आनंद झाला भोवसाळ. आकाशात पतितं तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारः केशवम प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावे. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा.